MHT CETची परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार आहे। ही न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल आणि तुम्हाला त्याचा आनंदही झाला असेल, पण तसं नाहीये विद्यार्थी मित्रांनो। याचे काही तोटे सुद्धा आहेत, ड्रॉबॅक सुद्धा आहेत, तेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्या विद्यार्थ्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये पेपर अवघड गेलेला आहे, तो ऑब्वियसली सेकंड अटेम्प्टसाठी ट्राय करणार आणि सेकंड अटेम्प्टमध्ये त्याचा स्कोर चांगला कसा येईल यासाठी तो अजून प्रयत्न करेल, म्हणजे त्याचा स्कोर इम्प्रूव्ह होईल। आणि ज्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांचे स्कोर इम्प्रूव्ह होतील तर जो दरवर्षी लागणारा कट ऑफ स्कोर आहे तो त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता ही 100% आहे। त्यामुळे जर MHT CET दोनदा होणार असेल तर कट ऑफ स्कोर सुद्धा हे त्या ठिकाणी वाढू शकतात, कारण की कॉम्पिटिशन वाढणार आहे चांगल्या स्कोरसाठी। ज्यावेळेस तुमची परीक्षा दोनदा होते तर अर्थात तुम्हाला दोनदा परीक्षेचा फॉर्म भरावा लागणार आहे आणि परीक्षेचा फॉर्म दोनदा भरायचा याचा अर्थ असा की तुम्हाला दोन वेळेस जी एग्जाम फी आहे ती पे करायला लागू शकते। त्यामुळे कुठेतरी थोडंसं आर्थिक नुकसान हे तुमचं होऊ शकतं। अजून एक महत्त्वाची गोष्ट की जेव्हा MHT CETची परीक्षा दोनदा होते त्यावेळेस मुलं कोचिंग क्लासेस किंवा क्रॅश कोर्स जो आहे तो सुद्धा दोनदा जॉईन करू शकतात। त्यामुळे त्यांना दोन वेळेस क्रॅश कोर्सची फी ही त्या ठिकाणी पे करायला लागू शकते। की ज्यावेळेस परीक्षा दोनदा होते तर अर्थात विद्यार्थी हा परीक्षेचं त्या ठिकाणी दोन वेळेस टेन्शन घेईल, म्हणजे तो दोन वेळेस जो काही मानसिक त्रास आहे त्या मानसिक त्रासाला सामोरं जाणार आहे। त्याच्यावरती जो मेंटल स्ट्रेस आहे तो दोनदा पडणार आहे। सपोज ज्या विद्यार्थ्यांना खरंच पहिल्या अटेम्प्टमध्ये पेपर खूप अवघड गेलेला आहे त्यांच्यावरती हे प्रेशर ट्रिमेंडस असणार आहे, कारण की सेकंड टाइम त्यांच्यावरती आपण चांगला परफॉर्मन्स द्यायला पाहिजे हा कुठेतरी नकळत आलेला मेंटल स्ट्रेस हा त्यांना प्रचंड जाणवणार आहे। बरेच विद्यार्थी जो पहिला अटेम्प्ट आहे त्याला थोडंसं जरा रिलॅक्स मोडमध्ये घेऊ शकतात, कारण की बऱ्याच JEEच्या विद्यार्थ्यांसोबत हे आपल्याला असं बघायला मिळतं की त्यांना माहिती असतं की JEEचा अटेम्प्ट दोनदा आहे, त्याच्यामुळे जो पहिला अटेम्प्ट असतो त्या अटेम्प्टला विद्यार्थी एवढं सिरियसली घेत नाही। तो कदाचित ही भीती असू शकते की MHT CETच्या पहिल्या अटेम्प्टला सुद्धा विद्यार्थी थोडंसं जरा हलक्यामध्ये घेऊ शकतात आणि नकळतपणे दुसऱ्या अटेम्प्टसाठी त्यांच्यावरचं जे प्रेशर आहे किंवा परफॉर्मन्सचं प्रेशर असेल ते कदाचित वाढू शकतं। जे विद्यार्थी दोघंही अटेम्प्ट देणार आहेत सो त्यांचं जे एक्झाम सेंटर आहे ते एक्झाम सेंटर दोनही परीक्षेच्या वेळेस वेगवेगळं असू शकतं। त्यामुळे एक्झाम सेंटरपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा जो ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे हा विद्यार्थ्यांना दोनदा करायला लागू शकतो। दुसरी गोष्ट तेच एक्झाम सेंटर जर त्यांच्या घरापासून जर खूप लांब आलं तर त्यांच्यासाठी ट्रॅव्हलिंगचा जो काही स्ट्रेस आहे तो त्यांना सहन करावा लागू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन वेळेस परीक्षा दिली म्हणजे दोन वेळेस रिझल्ट पण लागणार आहे। सो रिझल्टचं जे काही नकळत आलेलं ओझं आहे ते त्यांना दोन वेळेस कॅरी करावं लागणार आहे। तुम्हाला जर ही माहिती युजफुल वाटली असेल तर नक्कीच तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर हे आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्रामला बघत असाल तर नक्कीच आपल्याला फॉलो करा। आणि मी तुम्हाला इथे खाली एक व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सॲप नंबरवर हाय रिप्लाय करा मला, मी तुम्हाला MHT CETसाठी लागणारं फ्री स्टडी मटेरियल त्याच्यावर नक्की पोहोचवून देईल। थँक्यू।